पण बॉडी फॉर्म्समधली काय मजा होती? म्हणजे तुम्ही ज्या वेळेला केलीत, आता या शिल्पांमधली एक औरच अशी मजा आहे. यातली डेप्थ आहे, यातल्या रचना आहे, याचं ॲनाटॉमी आहे आणि त्या अगोदर तुम्ही बॉडी फॉर्म्स केलेत. तर बॉडी फॉर्म्समध्ये ज्या ॲनाटॉमीवर काम करायला होतं आणि त्यातून दरवेळेला एक वेगळा संदर्भ लागत जातो शरीराच्या मांडणीचा. तर त्या मांडणीतून तुम्हाला मिळालेला संदर्भ कोणता होता? मला बॉडी फॉर्म्सबद्दल का आवडतं तर दिस आर द ह्युमन पॉसिबिलिटीज, की ह्युमन बॉडीमधनं ह्या पॉसिबिलिटीज होऊ शकतात आणि ते एक्सप्लोअर करण्यात मजा आहे की ह्युमन फॉर्म असा पण दिसू शकतो किंवा तसा पण दिसू शकतो. मी डोकं कुठे वापरत नाही, मी चेहरा कुठे वापरत नाही, सगळे ब्लॅक अँड व्हाईट आहेत माझे बॉडी फॉर्म्स. त्यामुळे तो गोरा माणूस आहे, देशी माणूस आहे ते कळत नाही. कुठलेही बॉडी पार्ट्स असे दिसतील असे नसतात, त्यामुळे तो खूप ह्याच्यात मेल आहे का फिमेल आहे ते पण कळत नाही. तर दॅट इज टू इग्नाईट क्युरिओसिटी. म्हणजे माझ्या एक्झिबिशन्सला लोक येतात, ते विचारतात अरे हा कसा काढला आहे, आणि मला त्याची खूप गंमत वाटते की लोक विचारतात हा कसा काढला आहे, कारण आपल्या प्रत्येकजण आपण बॉडीमध्ये आहोत. तर तुम्हाला कळलं पाहिजे हा कसा काढला आहे. आणि म्हणजे हा एक फॉर्म असा आहे की विच इज लाईक अ झिपर पॅटर्न. तर लोकांना ते बघितल्यानंतर पटकन त्यांना ते पण करता येत नाही की हे इज लाईक अ झिपर पॅटर्न. तर म्हणजे बॉडी फॉर्म्स, बॉडी लाईन्स, बॉडी स्पेसेस, कम्प्लीट बॉडी फॉर्म्स. बॉडी फॉर्मचं कामसुद्धा एक 7 प्रकारामध्ये डिवाईड केलं आहे. म्हणजे एखादी कल्पना कॉन्सेप्च्युअलाइज केल्यानंतर मग ती डिसाईड करायची की ती कशी ट्रीट करायची. म्हणजे फक्त त्यातनं स्पेस काढायचा का लाईन काढायची का कम्प्लीट बॉडी फॉर्म करायचा, अशा टाईपचं ते बॉडी फॉर्म एक होत गेलं.